माझा आवाज येतो प्रत्येकाला बरोबर? खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर आपण वर्गाला सुरुवात करण्याआधी आज जे नवीन साधक जॉईन झालेत त्यांनी कृपया तुमची ओळख करून द्या आणि कुठल्या उद्देशाने हा वर्ग तुम्ही जॉईन केलाय हे कृपया सांगा. जर काही व्याधी असेल किंवा काही ऑपरेशन झालं असेल तर तेही सांगा तुम्ही. आपण वर्गाला सुरुवात करण्याआधी पटकन 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. काल रश्मीताई होत्या आणि पाटील सर पण होते. आज जे नवीन डॉक्टर सर इथे म्हणून दिसत आहेत, अनम्यूट होऊन कृपया तुम्ही सांगा. नमस्कार मॅडम. नमस्कार. योगाविषयी उत्सुकता होती म्हणून मी जॉईन केलेला आहे. ओके. म्हणजे अशी बाकी काही काही व्याधी विशेष वगैरे काही नाही. फक्त एक उत्सुकता म्हणून. आवड म्हणून. आवड म्हणून. आवड म्हणून. ओके, खूप खूप स्वागत आहे. आणि सर हो. काही व्याधी वगैरे, तुम्ही तर डॉक्टर आहात म्हणा. काय नाही काय नाही. ओके, खूप खूप स्वागत आहे सर. ओके. नेक्स्ट प्लीज. अभय सावंत सर. नमस्कार. माझं नाव अक्षय सावंत आहे आणि योगा पहिल्यांदा करायचो आणि आवड आहे म्हणून तुमचा क्लास जॉईन केला. अच्छा, म्हणजे माहिती आहे आधी प्रोसेस कशी आहे ती. खूप खूप स्वागत आहे. कुठून आहात तुम्ही? मी पुण्यामधनं. स्वागत आहे. पुढे कुलकर्णी मॅडम, सुवर्ण कुलकर्णी मॅडम. किंवा कोणीही, इथे प्रियांका मॅडम पण दिसत आहे. अनम्यूट, हा एक मिनिट एक मिनिट. आता तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. ओके. सो नमस्कार. माझं नाव प्रियांका आणि याआधी मी योगा क्लासेस करत होते, म्हणजे 1-2 वर्ष केलेत आणि आपल्या बॅच मध्ये आता सेकंड टाइम करते. ओके, याच्या आधी पण होतात तुम्ही? हो हो हो. खूप खूप स्वागत आहे. हरिओम. हरिओम. सुवर्ण. हॅलो. हा, येतोय आता. नमस्ते. हा, नमस्ते. मी सुवर्णा कुलकर्णी. मी योगा क्लासेस आधी केलेले. ओके, खूप खूप हा, इथे स्वागत. पहिल्यांदाच करते. ओके. स्वागत आहे आणि शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता मी हा माझा माईक एकदा पीसीला म्हणजे लॅपटॉपला लावला की मला तुमचे कोणाचे आवाज येणार नाहीत. फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर आसन करताना तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली किंवा कुठे अडचण वाटली तर तुम्ही एक तर मेसेज मला करू शकता किंवा मला एखादी खूण केली तर मग आपण तिथे थांबून जे काही तुमची डिफिकल्टी आहे ती आपण सॉल्व्ह करू. तर आता मी माझा हा माईक इथे लॅपटॉपला जॉईन करते आणि प्रत्येकाने अनम्यूट व्हा, म्यूट व्हा, जेणेकरून बाकीच्यांना त्रास होणार नाही आणि आवाज आपला व्यवस्थित माझा आवाज येईल सगळ्यांपर्यंत. तर काल आपला पहिला वर्ग झाला, तिथे काही गोष्टी सांगण्यात आल्या. तर आज फक्त तुम्हाला थोडक्यात मी एक सांगते की आपल्याला काही म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करताना काळजी घ्यायची आहे. एकतर आपल्याला आपला जो कॅमेरा आहे हा व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. आता तुम्ही सगळे ऑलरेडी योग तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आपण बैठक स्थितीमध्ये, दंड स्थितीमध्ये, पाठीवर पडून, पोटावर पडून अशा 4 प्रकारे आसनं करतो. तर ह्या 4ही प्रकारांमध्ये तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजेत अशा प्रकारे आपण आपला कॅमेरा जो आहे हा सेट करून ठेवायचा. आणि आसनं करताना कुठेही घाई गडबड न करता प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, हे पतंजली मुनींनी आसनांसंबंधी एक सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कुठेही अट्टाहास न करता अगदी सावकाश, व्यवस्थित आणि जिथे आपल्याला स्थिर वाटेल त्या ठिकाणी आपल्याला थांबून श्वासाच्या जोडीसह आपल्याला तिथे स्थिर बसायचं आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या ह्या बेसिक आहेत ह्या आपल्याला समजल्या पाहिजेत. मी तुम्हाला दाखवताना आदर्श जी स्थिती आहे ती दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल, पण आपण आपली क्षमता जी आहे ती ओळखून आसनं करायची आहेत. काल आपल्या पहिल्या वर्गामध्ये काही म्हणजे आपण मेडिटेशन कसं घेतो, ओंकार साधना कशी घेतो हे सर्व सांगितलेलं आहे. तर तुम्ही ऑलरेडी योग साधनेचे विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहिती असतीलच आणि त्या सरावाने तुम्हाला आजपासून कळतीलच. आपण सुरुवात श्वसन मार्ग शुद्धीपासून करतो. तर आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे.
सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये. द्रोण मुद्रा म्हणजे आपल्या दोन्ही हातांचे असे कप करायचे, म्हणजे पाचही बोटं आपली जुळलेली आहेत हा, आणि ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. हे करत असताना कुठेही आपल्याला आपले खांदे स्टिफ नाही करायचे, म्हणजे कुठेही ते वर न उचलायचे किंवा असे एकदम ताठ नाही ठेवायचे, तर आपल्याला अगदी रिलॅक्स होऊन बसायचं आहे. ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर आपण करतो ज्ञानमुद्रा, म्हणजे आपलं पहिलं बोट म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट यांचे जे टिप्स आहेत, अग्रभाग आहेत त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, ते असे गोलाकार करायचे. बाकीची जी 3 बोटं आहेत ती अर्धवट मिटली. ही झाली आपली ज्ञानमुद्रा. या ज्ञानमुद्रेमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्या पुढे आपण वेळोवेळी क्लासमध्ये घेणारच आहोत. ही झाली ज्ञानमुद्रा. आणि मग आपण प्रार्थनेनंतर करतो नमन मुद्रा, तर तीही तुम्हाला मी दाखवते आधी कशी केली जाते, आणि मग आपण एकत्रित साधना करायला सुरुवात करू. नमन मुद्रा करताना दोन्ही हात जोडून घ्यायचे, ते आपल्या छातीपाशी असतील. जोडलेले हात हळूहळू आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हनुवटी, नाक आणि कपाळ असे करत हात डोक्याच्या दिशेने वर, आणि त्यानंतर आपल्याला फॉरवर्ड बेंड आपापल्या क्षमतेने पुढे झुकायचंय. मी थोडीशी क्रॉस होते. आपल्या क्षमतेने पुढे झुकायचं. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. समजा आपली क्षमता एवढीच असेल तर ठीक आहे, इथे येऊन आपल्याला थांबायचं आहे आणि संपूर्ण एक भक्तिभाव, लीनभाव मनामध्ये, आणि ज्यांचे हात सहज जमिनीपर्यंत जात आहेत त्यांनी अगदी सहजपणे आपलं कपाळ जमिनीवर टेकवायचं. ही झाली आपली नमन मुद्रा. आणि उलट चाल करताना सावकाश डोकं, जोडलेले हात आणि कमरेतनं हळूहळू सरळ व्हायचं, आणि हात पुन्हा उलट्याप्रमाणे खाली येतील, म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी. ही झाली आपली नमन मुद्रा, जी आपल्याला प्रार्थना म्हणजे सुरुवातीची प्रार्थना झाल्यानंतर आणि त्यानंतर शेवटचा शांतीपाठ झाल्यानंतर आपल्याला ही नमन मुद्रा करायची आहे. आणि मग आपण करतो, आणि सुरुवात जी आहे ही आपली श्वसन मार्ग शुद्धीपासून होते. तर श्वसन मार्ग शुद्धी ही कपालभातीच्या आधीची स्टेप आहे. तुम्हाला सगळ्यांना सगळेच योग साधक ऑलरेडी आहेत, त्यामुळे तुम्हाला कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर ही एक ऍडव्हान्स कृती आहे, म्हणून त्याच्या आधीची जी स्टेप आहे श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने आपण करतो, आणि पुढच्या आठवड्यापासून आपण श्वसन मार्ग शुद्धी म्हणजे कपालभाती करणार आहोत. त्याचबरोबर प्राणायाम जो आहे हा सुद्धा आपला नेक्स्ट वीक पासून सुरू होणार आहे. या आठवड्यामध्ये आपण प्राणायामाचे जे रूट मानले जातात किंवा जे मूळ आहेत, म्हणजे समान श्वसन, दीर्घ श्वसन किंवा विभागीय श्वसन, हे आपण या आठवड्यामध्ये घेणार आहोत. आणि पुढच्या आठवड्यापासून बेसिक आणि त्याच्यानंतर ऍडव्हान्स आपण प्राणायाम करणार आहोत. तुम्ही ऑलरेडी सगळे योग साधक आहेत, त्यामुळे मला सुद्धा एक नाविन्य द्यायला खूप छान वाटेल, कारण की तुमची ऑलरेडी आसनं झालेली आहे, तुमचा परिचय आहे या सगळ्या गोष्टीशी. तर आता आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी. सगळ्यांनी सुखावह बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर, खांदे शिथिल, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठकडा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. लक्ष आपल्या श्वासाकडे, इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. जिथे कुठे ताण वाटतोय तो मनानेच तो भाग शिथिल करून घेऊया. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. आणि करूया श्वसन मार्ग शुद्धी. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. सावकाश डोळे उघडायचे. उजवी नाकपुडी बंद, आणि डाव्या हाताची चिमूट करायची, म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट याच्या आधाराने आपल्याला डावी नाकपुडी थोडीशी अशी वर उचलून धरायची.
बरोबर. आणि आता आपण डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन म्हणजे एक सहज श्वास भरून घेणार आहोत आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. सुरुवात करूया. डाव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक. दुसरा वर्तन एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. दोन. तिसरा वर्तन एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. तीन. अजून 3 आवर्तनं आपण आपापली करून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊ, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 4, 5, 6. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आता आपल्याला कृती समजलेली आहे, त्यामुळे उजव्या नाकपुडीने जेव्हा आपण ही कृती करणार आहोत तेव्हा डोळे अलगद मिटलेले, डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी जेंटली प्रेस अगदी सहज बंद करून घ्यायची आहे. उजव्या हाताची चिमूट करायची बोटांची आणि उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक. एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. दोन. अजून 4 आवर्तनं आपण आपापली करून घेऊया. 3, 4, 5, 6. दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेत. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. नेत्रशुद्धी यानंतर आपण करूया. श्वसन मार्ग शुद्धी आणि आता करूया आपण नेत्रशुद्धी. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. आपण करतोय त्राटक ही शुद्धी क्रिया, नेत्रशुद्धी. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंबी, त्यातून निर्माण झालेली किरण आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये नजरेमध्ये सामावून घेत आहोत. आपण करत आहोत बहिर त्राटक. अ उ म असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकडे महामंडले असा हा ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, त्रिगुणातीत, कालातीत. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्य, जय जय ससुवेद्या आत्मवेदा असं ज्याचं माऊलींनी वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण आपल्या मनामध्ये स्थिर नजरेने सामावून घेत आहोत. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन आपण करतोय. अंतरत्राटक. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, आपल्या या विचारांकडे दुर्लक्ष होण्यासाठी आपण करत आहोत ओमची साधना. ओमला प्रणव असंही म्हटलं जातं. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे.
खांदे कोपरे शिथिल आहेत. आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अगदी बेंबीच्या देठापासून आपल्याला ओरडायचा आहे. अकाराचं प्रमाण 80% असेल आणि उकाराचं प्रमाण 20% असेल. उकार आणि मकार 20%. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार अ. कपाळाचे स्नायू ताणले जातील तर ते जाणीवपूर्वक शिथिल. डोळ्यांचे स्नायू शिथिल. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाण. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. क्षण शांत. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला खर्च स्वरातला अगदी खालच्या पट्टीतला. अकार 20% असेल आणि मकार 80%. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. एक क्षण शांत. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसत आहे. सावकाश डोळे उघडून तुम्ही बघू शकता. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. डोळे अलगद मिटून घेऊया. या प्रार्थनेचा भावार्थ. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित आप ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला नमस्कार असो. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात आहेत हे हळूहळू आपल्या डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असतील आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता. आजच्या साधनेची सुरुवात, आपल्या वर्गाची सुरुवात आणि या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने संपूर्ण भक्तिभाव मनामध्ये, एक लीन भाव मनामध्ये. सावकाश लटचाल करूया. डोकं, जोडलेले हात वर थेट कमरेतनं सरळ होऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हात हळूहळू क्रमक्रमाने खाली. कपाळ नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी. हस्तमर्दन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण.
निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या चेहऱ्याला द्यायची आहे. आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना संपूर्ण चेहऱ्यावर आपले हात फिरवून घ्यायचे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी योगकडे हरिओम. पुन्हा एकदा शुभ सकाळ आणि खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आपण त्राटक जी शुद्धी क्रिया आहे किंवा आपण जे विविध स्तरांवरती ओमचे उच्चार घेतो हे आपण रोजच घेतो असं नाहीये, कारण की बराचसा वेळ जातो. फक्त आपण सुरुवातीला यासाठी घेतो की आपल्याला आपण एका घाई गडबडीमध्ये बसतो जेव्हा आपले काही सुरुवातीचे दिवस असतात त्यावेळेला आपल्या मनामध्ये खूप सारा गोंधळ असतो की आपण काय शिकणार आहोत, कसं शिकणार आहोत. तर त्यामुळे थोडस मन आपलं स्थिर होण्यासाठी 1-2 दिवस त्राटक ही शुद्धी क्रिया घेतो आणि त्याच्यानंतर आपण आठवड्यातून एक किंवा दुसरा दिवस आपण असा शुद्धी क्रिया घेतो आणि मग आपले जे ओमचे 3 आपण उच्चार घेतो आणि आपला वर्ग जो आहे हा सुरू करतो. तर आता आपण सुरू करूया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती बघा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आता सगळ्यांनी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सुखावह अंतर. दोन्ही हात मागे, मान मागे सैलसर सोडून द्यायची आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. योग साधना जी आहे इथे आपल्याला ब्रीदिंग अवेअरनेस असणं फार महत्वाचं आहे. तरच ती योग साधना होते, नाहीतर मग ती एक्सरसाइज होते. कारण की योग साधनेचा जो उद्देश आहे तोच मुळात शरीराकडून मनाकडे नेणारा आहे. योग म्हणजेच काय, तर एका वस्तूला दुसऱ्या वस्तूशी जोडणे. म्हणजेच आपण आपल्या शरीराला आपल्या मनाशी जोडतोय. म्हणून ब्रीदिंग अवेअरनेस हा फार महत्वाचा आहे. आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर जुळलेले. सुरुवातीला आपण थोडेसे सूक्ष्म व्यायाम जास्त घेतो, कारण की आपले जे जॉईंट्स आहेत ते आपल्याला मोकळे करायचे असतात, थोडेसे ते फ्लेक्झिबल करायचे असतात आणि मग आपल्याला आसनं जी आहेत जी आपण करणार आहोत ती करणं सोपं जातं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात मागे, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. नजर जी आहे ही आता आपल्या दोन्ही पावलांकडे घेऊन जायची आहे आणि आता जास्तीत जास्त दोन्ही पावलांची 5ही बोटं ताणायची आहेत. जास्तीत जास्त ताण. सेपरेट करायची ती एकमेकांपासून आणि रिलॅक्स. रिलॅक्स. पुन्हा एकदा ताण. जास्तीत जास्त लांब करायची 5ही बोटं दोन्ही पायांची आणि रिलॅक्स. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त ताण. 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे आणि बघा तिथे झालेला जेव्हा आपण ताण देतोय तेव्हा आपल्या पायांच्या बोटांच्या स्नायूमध्ये जो वेगळेपणा जाणवतोय त्याकडे लक्ष द्या आणि रिलॅक्स. मध्यभागी. पुन्हा दोन्ही पाय आपले जुळलेले आहेत आणि आता पायाची बोट, फक्त पायाची बोट म्हणजे आपल्या हा जो आहे हा चवड्याचा भाग थोडं पुढे मागे करायचा आहे. दुमडून घ्यायचा आहे. सुरुवात करूया. दोन्ही पायांची 5ही बोटं फोल्ड करायची आणि अंगठा फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोटं येऊ दे आणि रिलॅक्स. पाठकणा आपला सरळ आहे. आपण नकळत असे थोडेसे मागे जातो किंवा थोडेसे पुढे येतो, तर आपल्याला जाणीवपूर्वक सरळ बसायचंय. आणि आता 4 बोटं फोल्ड करा आणि त्याच्यावर अंगठा. जास्तीत जास्त फोल्ड आणि रिलॅक्स. पुन्हा मध्यभागी अंगठा फोल्ड करायचा, मग त्याच्यावर 4 बोटं. रिलॅक्स. 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. फक्त आपल्या चवड्याच्या भागामध्ये हालचाल होतीये. रिलॅक्स. रिलॅक्स. आता अँकल पासून आपल्याला आपलं पाऊल जास्तीत जास्त पुढे आणि मागे करायचंय. अगदी सावकाश करा. आपल्याला तिथे जो ताण आणि दाब येतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने जाऊ देत. अँकल वरती येत असलेला ताण, त्याचबरोबर आपल्या पोटऱ्यांच्या इथे आणि आपल्या गुडघ्यांच्या इथे येत असलेला ताण त्याकडे लक्ष द्यायचंय. जास्तीत जास्त पाऊल जमिनीच्या दिशेने ताणून घ्यायचंय आणि मग सावकाश स्वतःकडे. जेव्हा आपण स्वतःकडे पाऊल खेचून घेतोय त्यावेळेला अँकलच्या इथे येणारा प्रेशर, तिथे आलेला दाब, पोटऱ्यांच्या इथे बघा थोडासा तुम्हाला ताण वाटतोय, गुडघ्यांच्या इथे तुम्हाला दाब वाटतोय, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. या अगदी सोप्या कृती आहेत पण त्याचे फायदे जे आहेत हे आपल्याला खूप लॉंग टर्म मिळणार आहेत. पुन्हा एकदा पाऊल जमिनीच्या दिशेकडे आणि स्वतःकडे. आता आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. मध्यभागी येऊ दे दोन्ही पावलं. श्वास घेत दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने जाऊ दे. श्वास घेत जमिनीकडे.
श्वास सोडत स्वतःकडे. श्वास घेत जमिनीकडे, अगदी लयबद्ध कृती. श्वास सोडत स्वतःकडे. श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत स्वतःकडे. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता रोटेशन करून घेऊया. पाऊल रोटेशन. उजवीकडून डावीकडे. अँकल पासून फक्त पावलांमध्ये हालचाल सुरुवात करूया. 1, अगदी सावकाश. 2, 3, सावकाश. 4, गोलाकार फिरवायचाय. 5. मी पूर्ण दिसते ना प्रत्येकाला? विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. मध्यभागी येऊन थांबायचं आहे आणि आता आपल्या हाताची पकड करायची. म्हणजे आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती आपल्या गुडघ्याच्या खाली असते. हाताची पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली. या प्रकारे. उजवा गुडघा, उजवा पाय जो आहे हा आधी सरळ असेल. डावा पाय जमिनीवर स्थिर आहे. आणि आता सावकाश उजवा पाय फोल्ड करूया. जास्तीत जास्त आपल्या स्वतःकडे खेचून घ्यायचा आणि सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. बरोबर. आणि आता तसाच फोल्ड करायचा पाय आणि रोटेशन करायचंय. गुडघ्यापासून जो पुढचा पाय आहे तो आपल्याला गोलाकार फिरवायचा. बघा मोठं वर्तुळ. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. छान. आणि आता पाऊल हलकं असं जमिनीवर ठेवा. उजवा पायाचं पाऊल हलकस जमिनीवरती आहे. आणि आता आपण करूया पोटऱ्यांचा मसाज. आपला अंगठा जो आहे तो आपल्या पोटऱ्यांच्या इथे ठेवायचा आणि हळूहळू तो असा मसाज करायचा. खालून वर आणि वरून खाली. पोटऱ्या आता तिथे आपण दिवसभरामध्ये आपलं या ठिकाणी लक्ष जात नाही पोटऱ्यांच्या इथे. पण जेव्हा आपण तिथे बघा थोडंसं प्रेशर देतोय ना आपल्याला खूप छान वाटतंय पोटऱ्यांच्या इथे. तो हलकासा असा मसाज करायचा. पाऊल जो उजवा पाय आहे तो आपण उभा करून ठेवलेला आहे. फोल्ड केलेला आहे. हा तो कुठेही आपल्याला असा आडवा किंवा जास्त क्रॉस न ठेवता अगदी सरळ ठेवायचा आहे. आणि पोटऱ्यांच्या इथे मसाज द्यायचा आहे आपल्याला. खालून वर आणि वरून खाली 4 ते 5 वेळा कृती करायची आहे. बरोबर. आणि आता सावकाश उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची टाच जी आहे ही डाव्या पायाच्या ओटीपोटाच्या इथे येईल. हा. आणि आता आपण करूया हाफ बटरफ्लाय. गुडघा जो आहे उजवा गुडघा तो जास्तीत जास्त जमिनीकडे जाईल आणि वर. आता हे करत असताना आपल्याला नकळत आपल्या पाठीची हालचाल होते. आपण थोडेसे असे पुढे मागे झुकले जातो. तर पाठ अगदी स्थिर ठेवा सरळ. आणि डावा जो हात आहे तो उजव्या पावलावर राहू दे. उजवा हात उजव्या गुडघ्यावर येऊ दे. आणि आता सावकाश तो जमिनीकडे जाऊ दे आणि वर येऊ. फक्त आपल्या जांघेपासून जो आपला उजवा पाय आहे तिकडे आपल्याला हालचाल करायची. बरोबर. आता खूप छान करताय सगळेजण. जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. जमिनीकडे वर. आता आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. हा. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. 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 बरोबर. तर सावकाश कृती थांबवायची आणि आपण करणार आहोत आता बेबी पोश्चर. आपण थोडे सूक्ष्म व्यायाम घेतोय. एकाच दिवशी आपण सगळे घेत नाहीये. बेबी पोश्चर करताना काय करायचं. आता उजवा पाय जो आपला फोल्ड आहे ना तो थोडासा असं वरती उचलून घ्यायचा. म्हणजे आपण लहान बाळाला कसं सोजवतो म्हणजे तो पडणार नाही, कुठेही त्याला दुखापत होणार नाही या प्रकारे जशी कृती करतो त्याचप्रमाणे आपल्याला उजवा पाय जो आहे हा थोडासा वर उचलून घ्यायचा आहे जो जमिनीला समांतर असेल. ठीक आहे. आणि मग हा फोल्ड केलेला पाय जास्तीत जास्त डावीकडे
आणि उजवीकडे. आपले जो जांघेपासूनचा जो पूर्ण भाग आहे तो आपण थोडासा तिथे ताण देतो आणि दाब देतो. जेव्हा आपण तो उजवीकडे घेतोय तेव्हा तिथे ताण आलेला आहे आणि जेव्हा आपण तो डावीकडे घेतोय तेव्हा तिथे दाब येतो. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. एकदा उजवीकडे डावीकडे. बरोबर, छान करताय. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. अजून एकदा उजवीकडे डावीकडे. सावकाश उजवा पाय आधी मांडीवरील डाव्या पायाच्या आणि मग तो सरळ करायचा आहे आणि विश्रांती. थोडा वेळ दोन्ही पायांमध्ये सुखद अंतर, मान मागे सैल सोडून लक्ष श्वासाकडे द्यायचं आहे आणि जाणीव आपल्या उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे. बघा, किंचितचा उजवा पाय तुम्हाला थोडासा जड वाटत असेल, डावा पाय थोडा हलका वाटतोय, कारण की आपण तिथला जो रक्तप्रवाह आहे तो आपला थोडासा ऍक्टिव्हेट झालेला आहे. आपण जी काही एक्सरसाइज केली, जे काही सूक्ष्म व्यायाम मोजणी एक्सरसाइज केल्यामुळे. आणि आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली येईल. आता जर खाली बसून जर कोणाला त्रास वाटत असेल, मांडी घालता येत नसेल किंवा जर पाठकण्याचे थोडेसे विकार असतील तर तुम्ही खुर्चीवर बसलात तरीही चालेल आणि ह्या सगळ्या कृती केल्या तरीही चालेल. आपल्या दोन्ही हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. आणि आता सुरुवात करूया. आता आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घे, डावा पाय फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. 1, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 2, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 3, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 4, लास्ट राऊंड. श्वास घेत फोल्ड. जास्तीत जास्त आपल्या पोटाकडे आपल्याला पाय दाबून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सरळ. आणि करूया आता रोटेशन. थोडासा पाय फोल्ड करून घ्यायचा डावा पाय आणि गुडघ्यापासूनचा पुढचा जो पाय आहे तो गोलाकार फिरूया. क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज मोठं वर्तुळ करायचंय. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. डावा पाय आता तिथे आपल्या उजव्या गुडघ्याच्या इथे ठेवायचा आहे आणि थोडंसं पोटऱ्यांना हलकासा मसाज करूया. आपल्या अंगठ्याच्या आधाराने हलका हलकासा प्रेशर आणायचं आपल्या पोटऱ्यांवरती, खालून वर आणि वरून खाली. तिथले आपण तिथला जो ब्लड सर्क्युलेशन आहे तो आपण ऍक्टिव्हेट करतोय. थोडंसं आरामदायी स्थिती वाटते आपल्याला. हे तुम्ही घर बसल्या सुद्धा, म्हणजे अगदी टीव्ही बघतोय किंवा असंच काहीतरी पेपर वगैरे वाचतो तिथे तुम्ही एका साईडला आकृती करू शकता. खूप छान वाटतं. सावकाश उजवा डावा पाय फोल्ड करूया. त्याची टाच जी आहे ती उजव्या ओटीपोटाच्या इथे येईल. आणि आता आपण करूया हाफ बटरफ्लाय. गुडघा, डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर. पाठीची कमीत कमी हालचाल, जमिनीकडे वर. छान. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. आणि आता करूया बेबी पोश्चर. डावा पाय थोडासा वर उचलून घ्यायचा आहे, जमिनीपासून तो समांतर असेल. आणि आता जास्तीत जास्त उजवीकडे बघा. पूर्णपणे डाव्या बाजूच्या इथे आलेला दाब आपल्या मांडीच्या इथे जांघेमध्ये आणि डावीकडे. आता इथे तुम्हाला ताण जाणवेल. एकदा उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. अगदी सावकाश. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. सावकाश कृती थांबवायची. डावा पाय अगदी सावकाश उजव्या पायावर ठेवायचा मांडीवर आणि मग तो सरळ करायचा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून जाणीव आपल्या डाव्या पायाकडे घेऊन जायची. विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, स्वस्तिक आसन, जे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन याचा पूर्वाभ्यास किंवा एक पहिली पायरी आपण म्हणू शकतो. तर या आसनाचा सराव केला जातो. तर हे कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया. सोपं आसन आहे.
दोन्ही पाय मी प्रत्येकाला दिसते ना बरोबर, की कॅमेरा थोडा ऍडजस्ट करू? फक्त मला अंगठ्याने सांगा की बरोबर दिसते म्हणून. ओके, ठीक आहे. दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. आज आपण बघतोय स्वस्तिकासन. दोन्ही पाय जुळलेले. सुरुवातीला आपण उजव्या पायाने करतोय. उजवा पाय फोल्ड करायचा. त्याची जी पाऊल आहे किंवा टाच जी आहे ती पूर्णपणे आपल्या डाव्या पायाच्या बघा मांडीला या प्रकारे लागलेली आहे. आधी बघून घ्या डेमो कसा केला जातो, मग आपण एकत्रित करणारच आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि थोडासा हाताच्या आधाराने डाव्या पायाचं पाऊल जे आहे हे उजव्या पोटरीच्या इथे असं आतमध्ये टाकायचं. उजव्या पोटरीच्या आतमध्ये या प्रकारे. एकदम सोपं आहे. हे झालं स्वस्तिकासन. आता आपण केलंय ते उजव्या पायाने केलेलं आहे. आणि मग दोन्ही हात गुडघ्यांवरती. नकळत जेव्हा आपण स्वस्तिकासन करतो तेव्हा थोडेसे आपण अशी पुढे झुकले जातो, तर आपल्याला पाठकणा हा सरळ ठेवायचा. ठीक आहे, लक्षात आलं प्रत्येकाच्या? सुरुवात करूया मग. पूर्वस्थिती. दोन्ही पाय जुळलेले. कुठलंही आसन करताना आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचे आहेत. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतोय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. आणि त्यानंतर डावा पाय फोल्ड करूया आणि थोडासा हाताच्या आधाराने तो पाऊल थोडंसं उचलून घेऊन उजव्या पोटरीच्या आतमध्ये जी मधली भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते पाऊल आतमध्ये खोचायचं. अंगठा थोडासा बाहेर राहील, काही हरकत नाहीये. अंगठा थोडासा बाहेर डोकावतो तर त्याला कसं जळतं. आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा आपला सरळ. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. आणि आपण जे आसन केलंय स्वस्तिकासन, त्या संपूर्ण आसनाचा मनोमन मागोवा घ्यायचा आहे. त्या स्थितीचा एक अवेअरनेस आपल्याला. चेहरा अगदी शांत आहे आणि एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि या स्थितीमध्येच आपण करणार आहोत हातांचे सूक्ष्म व्यायाम. कारण की सोपं आहे. इथे आपल्याला मला वाटत नाही जास्त आपल्याला कोणाला ताण वाटेल. जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर साधी बैठक घालायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी स्वस्तिकासन मध्ये बसून पुढचे काही कृती करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात समोर येऊ देत. दोन्ही हात समोर. आता दोन्ही हातांची पाचही बोटं आपल्याला जास्तीत जास्त सेपरेट करायची आहेत, ताणायची आहेत. जास्तीत जास्त ताण. आणि आता आपल्याला मूठ वळवायची. 4 बोटं पेरापेरातनं फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा येऊ दे. घट्ट मूठ वळवायची आहे. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचे. पुन्हा पाचही बोटं आपली दोन्ही हातांची सेपरेट आहेत. जास्तीत जास्त ताण दिलेला आहे. आणि आता अंगठा फोल्ड करायचा आधी आणि मग त्याच्यावर 4 बोटं पेरापेरातनं फोल्ड करायचे आणि पुन्हा एकदा घट्ट मूठ वळवून घ्यायचे. मला संपूर्ण हाताच्या स्नायूंना जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा पाचही बोटं ओपन करायची. जास्तीत जास्त ताण ताण ताण. बरोबर. आणि पुन्हा एकदा आपण अंगठा आतमध्ये फोल्ड करतोय आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायचे, अगदी घट्ट. आणि दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा. थोडीशी आपल्याला रग लागली असे हात आपले समोर होते, त्यामुळे आता आपण खांद्यातनं सरळ करूया. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. जाणीव आपल्या मनगटाकडे घेऊन जा आणि ज्या आपल्या मुठी वळवलेल्या आहेत मनगटापासून आपल्याला रोटेशन करायचं. सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1. संपूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही हात सावकाश गुडघ्यांवर येऊ दे. डोळे अलगद मिटलेले. आणि जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जा. खांद्यापासून ते बोटांपर्यंत जो काही आपल्या हातामध्ये ताण आलेला आहे तो जाणीवपूर्वक शिथील. लक्ष श्वासाकडे. डोळे अलगद उघडायचे आहेत. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता श्वास घेत दोन्ही हात फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ.
श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड करायचं. तसेच हात खांद्यावर ठेवायचे आणि आता आहे तो श्वास सोडून द्या आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड. तसेच ठेवायचे हात. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. बरोबर. आणि आता रोटेशन करूया, शोल्डर रोटेशन. जोडलेले आपले जे दोन्ही कोपर आहेत ते हळूहळू डोक्याच्या दिशेने वर येऊ दे आणि गोलाकार फिरवायचे. 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही कोपर समोरून जॉईन करून घ्या आणि आता मागून पुढे, मागे आणि मग पुढे. आता उलट्या साईडने अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवतोय. 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. पुन्हा एकदा जाणीव आपली खांद्याच्या इथे घेऊन जायची. इकडे असलेला किंचितसा झालेला बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. सावकाश एक एक पाय आपण सरळ करूया. सुरुवातीला आपण डावा पाय सरळ करायचा आहे आणि मग उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती. आपण आता जे सिद्धासन केलं हे उजव्या पायाने केलं होतं आणि आता आपल्याला करायचं आहे डाव्या पायाने. थोडा वेळ दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडून विश्रांती घेऊया. सिद्धासन बोलले, आपण स्वस्तिकासन केलेलं आहे. त्या दोन्ही आसनांमध्ये थोडासा फरक आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपण करणार आहोत स्वस्तिकासन विरुद्ध पायाने. डावा पाय आपण फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि हाताच्या आधाराने उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या आतमध्ये पोचायचं. थोडासा उजव्या पायाचा अंगठा बाहेर डोकावे. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकाणा, मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती गुडघ्यांवरती आहेत द्रोण मुद्रेमध्ये. आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. त्याच्या आधी नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता आपली सावकाश मान उजव्या बाजूला थोडीशी टिल्ट करायची आहे. उजव्या बाजूला टिल्ट करा. हा, उजवा कान उजव्या खांद्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न, खांदा मात्र उचलायचा नाहीये. बघा, डाव्या बाजूने आलेला मानेच्या इथे ताण, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त किंवा थायरॉइड उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक हे जे मानेचे सूक्ष्म व्यायाम आहेत. सावकाश मध्यभागी येऊया. पुन्हा नजर आपली समोर असेल एका बिंदूकडे स्थिर. हीच कृती विरुद्ध बाजूने. सावकाश आपली मान आता डाव्या साईडला टिल्ट करायची आहे. डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न. पाठीचा कणा आपला सरळ आहे. आता उजव्या बाजूने मानेच्या ठिकाणी आलेला ताण, त्याकडे लक्ष. सावकाश मध्यभागी. आणि आता करूया आपण नेक रोटेशन. सावकाश आपली मान थोडी पुढे झुकवायची आहे. हनुवटी गळ्याकडे येईल. फक्त मानेच्या स्नायूंमध्ये हालचाल, कुठेही आपल्याला पाठ पुढे झुकवायची नाहीये. पाठीचा कणा आपला सरळ आहे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. लास्ट राउंड करूया. अगदी सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे,
मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. स्थिती विरुद्ध बाजूने करूया. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. पुन्हा एकदा सेकंड राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. आणि आता लास्ट राऊंड. मान आपली डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी येऊन थांबायचं आहे. डोळे उघडायचे, ज्यांनी डोळे बंद केले असतील त्यांनी, आणि सावकाश मान सरळ, अगदी सावकाश. एकेका पायाने आपण जे स्वस्तिकासन केलेलं आहे ते सोडून देऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत शयन स्थितीमधली 2 आसनं ती कशी केली जातात आणि बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. शयन स्थितीमध्ये आपल्याला विश्रांती कशी असते तेही मी बघितलं. एका कुशीला वळून आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, आता हे 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. टाचा जे आहेत पायाच्या ह्या आतल्या दिशेला आहेत आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही झाली आपली शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती. त्याचबरोबर जेव्हा आपण शवासन करणार आहोत शेवटला, तर या शवासनामध्ये सुद्धा आपल्याला अशी स्थिती घ्यायची आहे ज्याला मानेचे विकार असतील किंवा स्पॉन्डिलोसिस, मानेच्या मणक्यांमध्ये जर गॅप असेल तर त्यांनी डोक्याखाली उशी घ्यायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी हे असंच या प्रकारे शयन स्थितीमध्ये शवासनामध्ये विश्रांती घ्यायची आहे. आणि आज आपण बघणार आहोत उत्थित एकपादासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, ही झाली आपली पूर्व स्थिती. उत्थित एकपादासन करताना आपल्याला उजवा पाय 30 अंशापर्यंत बघा वर झुकून घ्यायचा आहे या प्रकारे. आणि त्याच्यानंतर 60 अंश आणि मग 90 अंश. जेव्हा 90 डिग्री आपला पाय वर येईल तेव्हा नजर आपली दोन्ही आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यांकडे असेल. आणि आता इथे आपल्याला पायामध्ये थरथर वाटत असेल तर आपल्या हाताची पकड करायची आणि ती आपल्या गुडघ्याच्या मागे द्यायची, जेणेकरून आपला पाय गुडघ्यातून सरळ राहील. हे झालं आपलं उत्थित एकपादासन. आपण सुरुवातीलाच थोडासा 90 डिग्री पाय घेतोय कारण की आपल्याला पोटावरती प्रेशर थोडंसं कमी यायला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यानंतर जशी जशी आपली क्षमता वाढेल तसे तसे पाय आपण 30 डिग्री होल्ड करण्याचा प्रयत्न करणार या प्रकारे. आणि सावकाश नियंत्रित जमीन, कुठेही पाय धपकन खाली न घेता अगदी सावकाश नियंत्रित ठेवायचा आहे. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 डिग्री वर, मग 60 आणि मग 90. आणि आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. आसन सोडताना नियंत्रित पाय जमिनीवर. हे झालं उत्थित एकपादासन. आणि उत्थित द्विपादासन बघा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर घ्यायचे. इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. मग 45 डिग्री वर, इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. मग 60 डिग्री वर, इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न आणि मग 90. आता इथे जर पायामध्ये थरथर वाटत असेल तर आपल्या पुन्हा एकदा हाताची पकड घ्यायची आणि आपल्या दोन्ही पायांच्या हाताची पकड सोडून उलट चाल. 60, 45, 30 आणि जखमी. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत.
टाचा आतल्या बाजूला आहे, पायाचे बोट बाहेरच्या दिशेला आहे, दोन्ही हात शरीरापासून लांब, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. विश्रांती, संपूर्णपणे रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. एकदा सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. लक्ष आपल्या उजव्या पायाकडे घेऊन जायचं आहे. उजवा पाय, मान आपली मध्यभागी आहे. आता कुठेही आपल्याला मान उजवीकडे किंवा डावीकडे न ठेवता संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे थोडंसं खेचून घ्या, म्हणजे आपल्या पोटऱ्यांच्या इथे एक ताण येतो, अँकलच्या इथे दाब येतोय आणि आपल्या गुडघ्याच्या इथे दाब येतोय. 30 अंशापर्यंत उजवा पाय वर उचलून घ्यायचा आहे. इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. 45 अंशापर्यंत वर उचलून घेऊया उजवा पाय. पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलेला. जाणीव श्वासाची. आता इथे आपण थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत घेऊन येऊया उजवा पाय वर. इथे थोडा वेळ थांबूया. गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. आणि आता 90 अंशापर्यंत वर, अगदी सरळ. बरं, आता इथे जर कोणाला त्रास वाटत असेल तर आपल्या हाताचा आधार घ्यायचा आहे आपल्या पायाच्या इथे मागे, गुडघ्याच्या इथे, बरोबर. आणि तो गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा उजवा पाय. डावा पाय अगदी रिलॅक्स आहे. आणि आता नजर जी आहे ही उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. आता जे पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलंय ते अगदी रिलॅक्स करा. रिलॅक्स. संपूर्ण उजवा पाय जो वर आहे तो शिथिल राहू दे. आपण आपल्या हाताचा आधार दिलेला आहे ज्यांना गरज आहे त्यांनी. आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. खांदे पण रिलॅक्स. 1 2 3 4 5. हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही हात खाली येऊ देत अलगदपणे शरीराच्या जवळ. आणि उजवा पाय हळूहळू नियंत्रित जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश 60 अंशापर्यंत खाली, मग 45 30 आणि सावकाश जमिनीवर. सावकाश नियंत्रित. जेव्हा आपण योग साधना करतो तेव्हा थोडासा कंट्रोल आपल्याला असला पाहिजे. विश्रांती घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. बघा आपल्या पूर्णपणे कमरेच्या इकडे ताण येतो, पोटावरती प्रेशर येतो. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्याचबरोबर पोटाचं जो वाढलेला भाग आहे तो कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त उत्थित एकपादासन आणि द्विपादासन. त्याचबरोबर आपल्या पोटाचं आरोग्य तर सुधारतच, इथले स्नायू फ्लेक्झिबल होतात. पुढची कृती दुसऱ्या बाजूने. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे. पाऊल थोडंसं स्वतःकडे खेचून घ्या डाव्या पायाचं आणि 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचंय. 1 2 3 4 5. 45 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. आणि आता 90 अंशापर्यंत वर. ज्यांना गरज आहे त्यांनी आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली द्यायचंय. डाव्या पायाचं पाऊल आता अगदी रिलॅक्स करा, जे आपण स्वतःकडे खेचून घेतलं होतं. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. बरोबर. जाणीव श्वासाची. कुठेही श्वास रोखून न धरता जाणीवपूर्वक कृती. ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घ्यायचा आहे आपापल्या क्षमतेने आणि श्वास सोडायचा. उलटचाल करूया. सावकाश डावा पाय 60 अंशापर्यंत खाली येईल, मग 45, मग 30 आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. बघा, जाणीव आपल्या पूर्णपणे पोटाच्या स्नायूकडे घेऊन जा. इथे असलेला बदल त्याकडे लक्ष. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता आपण करणार आहोत उत्थित द्विपादासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर घेऊया आणि ते फोल्ड करूया. बघा आपल्या पूर्णपणे
पोटाच्या इथे आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. 45 अंशापर्यंत वर घेऊया दोन्ही पाय. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर. थोडीशी खाली घ्या. 1 2 3 4 5. आणि आता 90 अंशापर्यंत वर. दोन्ही पाय एकदम सरळ काटकोनामध्ये आलेले आहेत. ज्यांना गरज आहे त्यांनी आपल्या हाताचा आधार द्यायचा आहे आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या मागे. म्हणजे गुडघ्यातून आपले पाय सरळ राहतील. पोटावरती आलेला प्रेशर त्याचबरोबर आपल्या पाठकण्यावरती असलेला ताण त्याकडे लक्ष. जाणीव श्वासाची आपापल्या क्षमतेने. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि आता सावकाश उलटचाल करूया. हळूहळू जे पाय आपले 90 डिग्री वर आहेत ते 60 अंशापर्यंत खाली येतील. मग 45 30 आणि मग सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. विश्रांती. सगळ्यांनी या स्थितीमध्येच पडून राहायचंय. आपण इथून पुढे शवासन करणार आहोत. अगदी रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती थोडी वाढली असेल. त्या वाढलेल्या गतीला आपण कमी करण्यासाठी नाकाने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून घेऊया. सेकंड राउंड करूया. नाकाने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेत. लक्ष आपल्या पोटाच्या हालचालीकडे घेऊन जा. इकडे होणारी हालचाल त्याकडे लक्ष. श्वास घेताना आणि सोडताना पोटाची होणारी हालचाल त्याची जाणीव. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपले सगळे स्नायू प्रसरण पावतात आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते आकुंचित होतात. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येतं आणि श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जातं. श्वासाची गती आता नॉर्मल झाली असेल, सामान्य झाली असेल त्याची जाणीव. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण करतोय शवासन. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या बाजूला आहेत. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आता पुढचे 3 ते 4 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्येच पडून राहायचं आहे. शरीराच्या कुठल्याही भागामध्ये हालचाल न करता. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. आपण आपलं संपूर्ण शरीर अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर झोपून दिलेलं आहे. आपल्या पाठकण्याला जमिनीचा झालेला स्पर्श हा फार सुखावह वाटतोय. खूप छान वाटतंय आणि खूप बरं वाटतंय. आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न.
आता आपण काही सूक्ष्म व्यायाम केले. स्वस्तिकासन हे नवीन आसन पाहिलं. त्याचबरोबर आपण शयन स्थितीमध्ये उत्थित एक पादासन आणि द्विपादासन ही आसने पाहिली. ही संपूर्ण साधना करताना एखादा शरीराचा अवयव नकळत दुखावला गेला असेल, एखादा स्नायू नकळत ताणला गेला असेल, तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे, जी आता आपण घेतलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उतान पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. मनाला, चित्ताला आणि शरीराला एकाच वेळेला विश्रांती देणं असं हे चैतन्यासन, आनंदासन. आपण आपली जाणीव आपल्या उजव्या पायाकडे घेऊन जाऊया. जाणीवपूर्वक शिथिलता. माझ्या उजव्या पायाची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या डाव्या पायाकडे घेऊन जायची आहे. माझ्या डाव्या पायाची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी संपूर्ण माझ्या जांघेचा भाग शिथिल झालेला आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. सुरुवात आपण उजव्या हातापासून करूया. माझ्या उजव्या हाताची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या डाव्या हाताकडे. माझ्या डाव्या हाताची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, खांदा शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे घेऊन जायचे आणि कमरेच्या स्नायूंकडे. माझ्या पार्श्वभागातील, माझ्या सीटच्या भागातील सगळे स्नायू, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे स्नायू आणि सांधे शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या पाठकणाकडे, जो अलगदपणे जमिनीवरती विसावलेला आहे. त्या पाठकणांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, जी अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे, तीही शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे आणि उर भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. जाणीव कंठाकडे आणि आपल्या चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली माझी जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतमध्ये असलेली माझी बुबुळं, माझ्या पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, माझे केस, माझ्या डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मी माझं संपूर्ण शरीर जाणीवपूर्वक शिथिल केलेलं आहे आणि ते आता हवेत कापसासारखं हलकं हलकं तरंगत आहे. याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोनही नाकपुड्यांना होत आहे. मला खूप छान आणि खूप हलकं प्रसन्न वाटतंय. श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, ऊर्जा मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, चिंता, काळजी, व्याधी मी सोडून देत आहे.
श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. खूप छान आणि प्रसन्न अशी आपली शरीर आणि मनाची स्थिती आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम, औषधविरहित, व्याधीविरहित असंच व्यतीत करायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मला खूप छान वाटतंय आणि मला खूप बरं वाटतंय. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण जी साधना केली आहे त्याचं समाधान, त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे. आणि या स्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या आद्यदेवतेचं स्मरण. मनोमन त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि शवासनातनं बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायचे. सावकाश कुठल्याही एका कुशीला वळायचं आहे. आणि एका हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. डोळे बंद आहेत. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता. आपण करणार आहोत शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळ्यांवर मिटून घेऊया. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. संपूर्ण शरणागत भाव. सावकाश उलटचाल. सावकाश डोकं, जोडलेले हात आणि कमरेतनं सरळ व्हायचंय. दोन्ही हात क्रमाक्रमाने खाली. हस्तमर्दन, दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. नेत्र स्पर्श, निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टियोगाकडे. हरि ओम. मनःपूर्वक धन्यवाद. भेटणार आहोत आपण उद्या. उद्या आपल्याला वज्रासन बघायचं आहे आणि त्याचबरोबर आपण पद्मासन, अर्ध पद्मासन हे सुद्धा बघणार आहोत. आणि अजून थोडीशी नवीन आसनं आपण उद्या शिकणार आहोत. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. खूप खूप धन्यवाद. जर कुणाला काही अडचण वाटत असेल किंवा समजलं नसेल तर माझा ग्रुपवरती नंबर आहे, तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. हॅव अ गुड डे टू ऑल. हरि ओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.